नमस्कार मित्रांनो, नीट पेपर फुटीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने आंदोलन झालं. आता या आंदोलनाची जी काही टाईमलाईन आहे ती टाईमलाईन मी एका ठिकाणी बघितली, म्हणजे त्याच्यावर थोडंसं बघितलं आणि त्याच्यावरच आज बोलणार आहोत की हे जे काही आंदोलन आहे, आंदोलन छेडलं कोणी. आता बहुतेकांना ज्यावेळेस राहुल गांधी त्या आंदोलनापर्यंत पोहोचत नव्हते त्यावेळेस सगळ्यांनाच वाटतं की राहुल गांधी तिथे विद्यार्थ्यांच्या साईडने नाही, पण या आंदोलनाची सुरुवात नेमकी कशी झाली, कुठून झाली, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर डेट वाईज तुम्हाला मी इथे सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा, लाईक करायचा, शेअर करायचं. बघा, हे जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं ना, याची टाईमलाईन आपण बघणार आहे की 3 मे रोजी नीटचा पेपर घेण्यात आला. सगळ्यांनाच माहिती आहे नीटचा पेपर 3 मे रोजी घेण्यात आला. 11 मे रोजी या पेपर फुटीबाबत उत्तरदायित्व याच्यावर प्रश्न विचारण्यात आला, तो राहुल गांधी यांच्याकडनं. कसा तर त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आणि या विषयावर बोलणारे ते पहिले नेते ठरले होते. म्हणजे सुरुवात कुठून झाली तर राहुल गांधी यांनी सुरुवात केली. जे काही विरोधक आहेत ना, त्यांनाच वाटत होतं की राहुल गांधी काही जात नाही, तिथपर्यंत पोहोचत नाही, तर याची मुळात सुरुवात राहुल गांधी यांनीच ही केली होती. 12 मे रोजी NTA अधिकृतपणे नीट परीक्षा रद्द केल्याचं या मुद्द्यावरनं सरकारचा निषेध करणारे औपचारिक सार्वजनिक निवेदन देखील इथे मांडण्यात आले. आता त्याच दिवशी डाव्या विद्यार्थी संघटनांनी म्हणजेच SFI, AISA, AISF शिक्षण मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा काढला 12 मे रोजी, ज्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्या विद्यार्थ्यांना सरकारने ताब्यात घेतलं. आता इंडियन युथ काँग्रेस म्हणजे IYC, इंडियन युथ काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया यांनी शास्त्री भवनाकडे मार्च काढला. त्यांना पोलिसांकडनं कडक कारवाईला सामोरं जावं लागलं. कसं असतं ना, 2-3 लोक जर गेले तर त्यांना कोणीही जुमानत नाही. त्यात जर एवढा मॉब दिल्लीमध्ये तरी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, तर 2-3 लोकांना हे भीक घालणारे नव्हते. तर 15 मे रोजी एका पूर्णपणे वेगळ्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी, म्हणजे याचा आणि त्याचा काही संबंध नव्हता, सरन्यायाधीशांनी कुप्रसिद्ध म्हणजेच कॉक्रोच जुरोर टिप्पणी अशी केली, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खूप टिंगल देखील उडवण्यात आली आणि अक्षरशः लाच देखील काढण्यात आली. 16 मे रोजी काय झालं, अभिजित दिपके यांनी इंस्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक पेज तयार केलं, ज्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. अक्षरशः नरेंद्र मोदी यांना देखील मागे टाकलं. जे काही त्यांचे फेक फॉलोअर्स आहेत ना, त्यांना देखील मागे टाकलं. त्याच दिवशी NSUI ने आणि IYC ने NTA मुख्यालयाबाबत थेट NTA ला हल्लाबोल केलं. रॅलीचे आयोजन केले होते, जिथे त्याच्यावर लाठीमार आणि पाण्याचे कारंजे, वॉटर बॉम्ब वगैरे सगळं त्यांच्यावर टाकण्यात आलं. पुढे काय झालं, 23 मे रोजी सोनम वांगचुक यांनी आंदोलनाच्या बाजूने आपले पहिले डिजिटल वक्तव्य केलं. त्यामध्ये स्वतः मानत म्हणजे कॉक्रोच म्हटले स्वतःला, की हॉनररी कॉक्रोचेस, म्हणजे लोकांना जे काही कॉक्रोच जनता पार्टीला जुडले होते त्यांना हॉनररी म्हटलं त्यांनी. मे शेवटचा जर आठवडा आपण विचार केला तर मे महिन्याच्या शेवटी आणि महिन्यांच्या अखेरपर्यंत ह्या जे काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनासाठी संघटनांनी जमिनीवर आपले आंदोलन सुरू केलं होतं. आता ज्याला प्रसारमाध्यमांनी जवळजवळ 0 कव्हरेज दिलं, म्हणजे जी काही गोदी मीडिया म्हणते ना, मग अक्षरशः त्या लोकांनी त्यांना 0 कव्हरेज दिलं. आता याच्यानंतर प्रचंड प्रतिसाद भारतामधनं मिळत गेला. भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, पुणे, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद या कॉक्रोच जनता पार्टीला मिळत गेला. पुढे 6 जून रोजी दिपके बोस्टनहून दिल्ली विमानतळावर पोहोचलो आणि जंतर मंतरवर सीधे गेले, ज्यामुळे CJPचे रूपांतर एका ऑनलाईन चळवळीतनं रस्त्यावर आले. कारण की ऑनलाईन सगळ्यांना असं वाटत होतं की ऑनलाईन काय, सगळे ऑनलाईन येतात आणि ऑनलाईन आल्यानंतर म्हणजे प्रत्येकाची जी काही घटना घडत गेली ना मित्रांनो, त्याला कारणीभूत हे स्वतः राज्यकर्ते होते. यांनीच यांना हिणवलं, यांना कॉक्रोच म्हटलं. यांनी सोशल मीडियावर एक आंदोलन छेडलं. त्या आंदोलनात यांनी सांगितलं की हे काय फक्त ऑनलाईन आहे, मग हे रस्त्यावर येणार नाही. आणि मग त्याच दिवशी त्यासोबत सौरव दास आणि अभिजित दिपके यांनी परत आशुतोष रांका हे सगळे त्या आंदोलनाला जोडले. आता 17 जून रोजी राहुल गांधी यांनी कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि छात्रो की गूंज उपक्रमाची सुरुवात झाली, ज्याला नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांकडनं प्रचंड प्रतिसाद मिळाला. 20 जून रोजी काय झालं, CJPचे रूपांतर मोबाईल आंदोलनातून जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन मांडलं. 28 जून रोजी सोनम वांगचुक अधिकृतपणे CJPमध्ये सामील होण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले आणि बेमुदत उपोषणाला तिथंच सुरुवात झाली.
जून ते जुलैच्या मध्यभागांपर्यंत म्हणजे आतला जो काही काळ होता, मधला जो काही काळ होता, त्यामध्ये जून महिन्यापासून जुलैच्या मध्यमापर्यंत NSU जे काही विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं त्यांनी स्वतंत्र आंदोलने वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये सुरू केली. 15 जुलै रोजी CJPने अधिकृतपणे त्यांच्या सोशल मीडियावर संसद चलो असा मोर्चा, संसद जाणार आहे आपण, असं त्यांनी सांगितलं आणि तिथंच सगळ्यांची ठिणगी पेटली परत एकदा. 17 जुलै रोजी राहुल गांधी यांनी डेहराडूनवरनं येथे छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्याला खूप काही मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी लाखोने तिथे पोहोचले. 16 ते 18 जुलै दरम्यान डिंपल यादव, पवन खेडा, अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि इतर अनेक विरोधी पक्षांनी त्यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींची परत एकदा सरकारला दखल थोडीशी घ्यावीशी वाटली. 18 जुलै रोजी एका गुप्त कारवाई सोनम वांगचुक यांना जंतर मंतर आंदोलन स्थळावरनं उचलून नेण्यात आलं. जबरदस्तीने ज्या पद्धतीने त्यांना त्या आंदोलन स्थळावरनं उचलण्यात आलं होतं, अक्षरशः वाईट पद्धतीने ते उचललं. पांढरे कपडे आणले, साध्या कपड्यांमध्ये पोलीस तिथे पोहोचले आणि या सगळ्या गोष्टींची तिथे दखल घेण्यात आली आणि तिथेच परत ठिणगी पेटली ती विद्यार्थ्यांच्या जन आक्रोशची. आणि मग त्या आंदोलनाला जालियनवाला बाग हत्याकांड अशा वेगवेगळ्या कांडची तिथे नावं देण्यात आली. कुठंतरी सरकारला हे महागात पडलं, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, वेगवेगळ्या पद्धतीचे अश्रू बॉम्ब, वॉटर बॉम्ब टाकण्यात आले. मग कुठंतरी सरकारला बॅकफुटवर यावंसं वाटलं. 19 जुलै रोजी जंतर मंतरवर प्रचंड गर्दी जमू लागली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं. 20 जुलै रोजी CJPने लाखो विद्यार्थ्यांसह संसद चलो असा मोर्चा काढला. मग पुणे, मुंबई, पाटणा, भोपाळ अशा विविध ठिकाणी 31 शहरांमध्ये निदर्शनं करण्यात आली. 21 जुलै रोजी मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पोलिसांच्या अत्याचाराबद्दल मुद्दा उपस्थित केला. आता संसदेची जी काही दोन्ही सभागृह होते त्या तहकूब देखील करण्यात आली, म्हणजे संसदेचं कामकाजच त्यांनी करू दिलं नाही. राहुल गांधी यांनी विरोधकांच्या टीकेचे नेतृत्व करत पंतप्रधानांच्या निवासस्थानी धरण आंदोलन केलं. आता 22 जुलै रोजी राहुल गांधी यांनी AICC मुख्यालय एक विशेष पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनावर भाष्य केले आणि पत्रकारांशी थेट प्रश्नांची उत्तरं दिली. राहुल गांधी यांनी संसदेबाहेर आंदोलनाचे नेतृत्व केले, जिथे सर्व विरोधी खासदार काळे कपडे घालून धर्मेंद्र यादव यांच्या तात्काळ हकालपट्टीसाठी मागणी केली. 23 जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी JP नड्डा आणि भाजप प्रतिनिधींच्या टीमने भेट घेतली, ज्यांनी त्यांना कारवाईचं आश्वासन दिलं, पण JP नड्डा यांनी वांगचुक यांना पेल्यातनं काहीतरी प्यायला सांगितलं, म्हणजेच तिथेच उपोषण सोडायला सांगितलं. दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दिल्ली, मुंबई, पाटणा येथे विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली. 24 जुलै रोजी मोदींनी इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ बनवला. पुन्हा एकदा जेन अल्फाच्या नावाने पूर्ण पाठिंब्यासह त्यांना टवाळी केली. 25 जुलै रोजी राहुल गांधी यांनी नेहा बोरा आणि डाव्या विद्यार्थी संघटने इतर प्रतिनिधींसह पत्रकार परिषद घेतली. जे नेहा बोरा ते देखील तिथे बसले होते उपोषणाला, त्यांनी सगळ्यांनी तिथे पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एका तासाच्या आत म्हणजे 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झाला. आता त्यानंतर जे काही नवीन शिक्षण मंत्री आले आहेत की नाही, ते प्रल्हाद जोशी. आता या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत मित्रांनो, म्हणजे नरेंद्र प्रधान देखील RSSशी संबंधित आहेत, प्रल्हाद जोशी देखील RSSशी संबंधित आहेत, त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये आता ज्या पद्धतीने हा राजीनामा झाला, एका छोट्याशा ठिणगीने, म्हणजे CJI की नाही, यांना काही गरज नव्हती लोकांना, जे विद्यार्थी आहेत त्यांना कॉक्रोच बनण्याची, आणि तिथनं ठिणगी पेटली. हे असं सगळं घडत घेतलं मित्रांनो. मला वाटतं सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर केल्या असतील. नक्कीच जे काही डाऊट्स होते, ज्या काही गोष्टी होत्या कशा घडत गेल्या, ते तुम्हाला इथे बघायला ऐकायला मिळालं असेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.